नमस्कार. आज आपण बनवत आहे मस्त असं वर्षभर टिकणारं 15 मिनिटात होणारं झटपट असं आवळा लोणचं. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण अर्धा किलो फ्रेश असे आवळे घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून घ्यायचे, कोरडे करून घ्यायचे, कापडाने पुसून घ्यायचे. व्यवस्थित कोरडे झाले की याच्या आपण अशा फोडी करून घेणार आहोत. या पद्धतीने आपल्याला सर्व आवळ्यांच्या अशा फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. या पद्धतीने आपण सर्व फोडी तयार करून इथे घेतलेल्या आहेत. तर यामध्ये आपण 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या मधून चिरून अशा घेणार आहेत. ते ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरीही चालेल. इथे आपण लोणचा मसाला घेतलेला आहे. तर लोणचं मसाल्यासाठी आपण इथे 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा हळद आणि थोडंसं हिंग आणि थोडेसे अर्धी वाटी आपण यामध्ये मोहरी बारीक करून घेतलेली आहे. तुम्ही यामध्ये मोहरीची डाळही वापरू शकता. तर इथे आपण 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपले लोणचं छान बनतं. नंतर यामध्ये मोहरी आणि मेथी आपण बारीक करून घेतलेली आहे मिक्सरला, आणि त्यामध्ये 2 चमचे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. आणि याला मस्त अशी फोडणी झाली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत. नंतर हे थंड झालं की आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत. जो आपण मसाला केलेला होता तो आपण यामध्ये घालून घेतलेला आहे. नंतर याला आपण एक अर्धा तास किंवा 5 ते 4 तास आपण याला मुरत ठेवणार आहोत. नंतर हे मस्त असे मुरलं की आपण याला स्वच्छ अशा काचेच्या भरणीत भरून घेणार आहोत. हे लोणचं अगदी वर्षभर म्हणलं तरीही टिकतं. तर या पद्धतीने तुम्ही बनवलं तर खूपच छान बनतं. रेसिपी आवडली असल्यास गावची चव लय भारी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.